नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतातील जे तणनाशक जे नियंत्रणासाठी जे तणनाशक असते, त्याचे नुकसान काय होणार आहे व काय दुष्परिणाम होणार आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तणनाशकचे मातीवर काय दुष्परिणाम होणार आहे. म्हणजेच की आता तणनाशकचे सूक्ष्म जीवांची संख्या घटते व यामुळे मातीची सुपीकता कमी होते व पिकांना अन्नद्रव्ये कमी प्रमाणात मिळतात. व त्यामुळे आता पिकांची वाढ मंदावते म्हणजे पिकाची कमी होते म्हणजेच की ज्याच्यामध्ये उत्पन्न देखील कमी होते व मातीचा भुसभुशीतपणा कमी होतो. रसायनामुळे मातीचे घटक घट्ट होण्याची शक्यता राहते व पाणी धरून ठेवण्याची क्षमता घटते. अन्नद्रव्य साठवून कमी होते व मुळांना हवा कमी मिळते व याच्यामुळे तणनाशकांची रसायने मातीमध्ये दीर्घकाळ टिकतात व यामुळे उरलेली रसायने पुढील पिकांना नुकसान करतात व या जमिनीतील जे जंतू, गांडुळे व उपयुक्त बुरशीसाठी हानी होते व मातीतील जैविक समतोल बिघडतो. यामुळे आता रेसिड्यू म्हणजे अन्न साखळीसाठी प्रवेश करतात. यामुळे त्या शिफारसीत मात्र व योग्य वेळ पाळावी म्हणजेच की तंत्रज्ञानाचा मार्गदर्शनाखाली तणनाशक वापरावे व फवारणीसाठी सेंद्रिय खत किंवा कार्बोस्ट गांडूळ खत द्यावे. यामुळे जमिनीची सुपीकता देखील वाढते व पीक देखील उत्पन्न भरभरून वाढतं. गांडूळ खत व दिल्यामुळे यामुळे सेंद्रिय खत दिल्यामुळे जैविक तणनाशक हाताने ताण काढणे व आच्छादन यांना प्राधान्य द्यावे. यामुळे कसं होते फवारणीची वेळ हमतोच मास्क वापरावे नंतर हात स्वच्छ धुवावे. म्हणजेच की तणनाशक फवारताना हे 4-5 गोष्टी आपण काळजी घेतलीच पाहिजे. धन्यवाद.